चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो. सर्वसामान्याला असामान्य बनवणाऱ्या लोकनेते देवा पाटील साहेबांना आदरांजली वाहतो आणि घेऊन चलतो आजच्या या 40+ पहिल्या सामन्याकडे. माननीय श्री डॉक्टर रवींद्र अनंत शिसवे IPS अधिकारी यांच्या 50व्या वाढदिवसाच्या औचित्य साधून निर्माण झालेली ही स्पर्धा आणि स्पर्धेमधला पहिला बॉल कल्पेश गरजचा सुरेखरित्या इथे मात्र लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल झालाय. रन्स मात्र मिळते. एक दुसऱ्या रनचा प्रयत्न. कमाल कमाल. पहिली रन्स असं वाटलं की सिंगल रन्स घेतली जाईल, पण त्यानंतर मात्र दुसऱ्या रनचा प्रयत्न नॉन स्ट्राईकला उभ्या असलेल्या ऋषीकडून केला आणि तिथे मात्र रन्स मिळतात 2. समर्थ कडू हे नुसतं नाव नाही. समर्थ कडू हा फक्त खेळाडू नाही, तर समर्थ कडू हा ब्रँड आहे. इथे पाहणाऱ्यांपैकी काही कांचा जन्मही झाला नसेल तेव्हापासून खेळणारा हा खेळाडू अवघ्या वेशवीपुरताच नाही, तर उरण तालुका, रायगड जिल्हा आणि रायगड जिल्ह्याच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर जातही आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करत प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत बनलेला हा अनमोल रत्न म्हणजे समर्थ कडू. वेशवी संघाचा हा स्टार खेळाडू. स्ट्राईकवर गोलंदाज कल्पेश घरात. आणखीन एक जिगरबाज असा हा नवतरुण 40+ मास्टर. क्या बात. फिरवलाय बॉलला, फिरवलाय. स्वतः फलंदाज निघतोय बाहेर. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या ज्याच्या स्वतःवरती खांद्यावरती जबाबदारी मोठ्या खेळाची, ज्याच्या स्वतःला अपेक्षा आहेत हा एकटा खेळला की आमचा संघ आपोआपच जिंकणार. आणि पंच फक्त एकटक निहाळत राहिले, परंतु 40+ लिजेंड्स मी काय, 40+ मास्टर मी काय, आणि क्रिकेटमध्ये आजही मला दैवत का मानलं जातं याचा जीता जागता उदाहरण म्हणजे खऱ्या अर्थानं समर्थ कडू, ज्यांना स्पोर्टिंग सीप दाखवत मात्र क्रिकेटचा खेळ मैदानामधला दाखवत स्वतः आपली विकेट मी बाद असल्यास सांगितलं आणि स्वतःनेच मात्र पंचांच्या निर्णयाकडे वाट न बघत स्वतःनं मात्र मैदान सोडलं. खरोखरच कौतुकात्मक गोष्ट आहे आणि यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो समर्थ कडूसाठी. अभिमानास्पद. वहाळकरांनाही हेवा वाटावा एवढं सुंदर काम अपोजिट असून सुद्धा समर्थ कडून केलंय. खूप खूप कौतुक समर्थ. सोपं नाही आहे, कारण समर्थाच्या अवतीभोवती सामना फिरत राहतो, परंतु बॉल खूप छान होता. या विकेटपेक्षाही कल्पेश घेरतला विकेट जरूर मिळाले असेल, पण ती विकेट मित्र म्हणे की समर्थ कडूचीच आहे असंच काही म्हणता येईल. नवीन फलंदाज अविनाश पाटील. आणि किन एक चांगला बॉल. गोलंदाजीचा बोलबाला कल्पेशच्या माध्यमातून कायम राहिलाय. 9 तरुणांना लाजवेल त्याच्याही पलीकडची गोलंदाजी कायम राहिली आहे. एका बाजूनं कल्पेश घरातनं जणू काही आपल्या खांद्यावर ग्रामीण क्रिकेटची जबाबदारी घेतली आहे. अनेक दिग्गजांना मात्र कल्पेशच्या माध्यमातून फिट बनवण्याचं काम, परंतु दुसऱ्याला फिट बनवताना स्वतःही किती फिट असायला हवं हा दाखवणारा हा उदाहरण म्हणजे स्वतः कल्पेश घरात कमावतोय लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवर विकेट. LBWच्या रूपानं मात्र फलंदाज क्रमांक 2 झाला बाद. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. 4 षटकांचा खेळ. 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं अनिवार्य राहतील. आज आपण बराच उशिरा चाललोय. काल मात्र अतिशय उत्तम वेळेत स्पर्धा संपन्न झाली. उद्घाटनीय दिवस असून सुद्धा 8:25 पहिला बॉल पडला आणि दुसरा बॉल 2:12 पडला. शेवटचा बॉल. त्याच्यामुळेच इथे मात्र आज आपल्याला या वेळेमध्ये सुधार करायचा आहे. कल्पेश घेरत विकेट अटॅकच्या उंबरट्यावर. वाईट बॉल. एक्स्ट्राचे रन्स. एक्स्ट्राच्या रूपानं मात्र धावपलकर धावा लागत आहेत. त्या 3 धावा. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी. काय स्पीड आहे. स्वतःला फिट करत हिट करायचं काम मात्र कल्पेश घेरत करतो. स्ट्राईकवर नवीन फलंदाज महेश मुंबईकर. डावखुरा फलंदाज
राईट मोर द विकेट गोलंदाजी. भरदा वेगानं यष्ट्यांच्या पाठीमागे समीर पाटील विचार करतो की बाबा हे बॉल कसे पकडायचे, कारण समीरलाही माहीत आहे राजकारणामध्ये धुरंधर राहिलेला समीर पाटील. मात्र कदाचित असं वाटत असेल की राजकारण सोपं आहे, परंतु कल्पेश घराचं हे बॉल पकडणं फार कठीण आहे. काय भरदा वेगाने बॉल येत आहेत, त्यांच्या पाठीमागे अमर आहेत, त्यांनाही माहीत आहे गोलंदाजी खूप धारदार आहे. वाल क्रिकेट चालवणारी ही दोन मंडळी आता मात्र स्वतःच फोर्टी प्लसच्या माध्यमातून आपल्या क्रिकेटचा मनसोक्त आनंद घेताना आपण अनुभवतोय. अखेरकार एक चांगला फटका, मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल, सिंगल रन्स कंप्लीट केले जाते. दुसऱ्या रनचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. शतरक्षक फसलाय, शतरक्षक चकलाय. जिथे धाव होती एक, नंतर दुसऱ्या धाव्याची निर्माण केली हवा, परंतु शतरक्षकाला फसवत बॉल मात्र गेला काऊफेजच्या रिझनमधून सीमारेषा बाहेर चौकारासाठी. पंधरा मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं हा स्पर्धेचा नियम आहे. 9:08 पहिला बॉल पडला याची नोंद घ्या. त्याच्यामुळे कंप्लीट 5 मिनटं पहिल्या षटकासाठी कल्पेश घरात आपण घेतली आहे, त्याची नोंद घ्या. 9:13 झाली. 5 मिनटं कंप्लीट पहिल्या षटकाला लागलेत याची तुम्ही नोंद घ्या. वेळेवेळी तुम्हाला हे सांगण्यात येईल, जर षटक संपेल ना तसं तुम्ही फार वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच हजर असेल तो खेळेल. हॅलो. कस्तुरी 11 पारगाव संघाचा संघनायक आणि चॅलेंजर बेलवली संघाचा संघनायक आपण जर उपस्थित असाल तर आपली उपस्थिती आयोजकांना नोंदवायच्या. कस्तुरी 11 पारगाव संघाचा संघनायक आणि चॅलेंजर बेलवली संघाचा संघनायक आपण जर उपस्थित असाल तर आपली उपस्थिती आयोजकांना नोंदवायचे. तसेच सन्माननीय अतिथी नरेशजी पाटील, माजी सरपंच गुरुराम पंचायत बेलवली वारदोली यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. ओ टू दिनेश सर. बॅटची आतली कडा इथे मात्र पाहतोय ज्ञानेश्वर पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आले. पहिल्याच बॉलला सामोरं गेला. बॅटची कडा लॉंग स्टॉप या दिशेने बॉल नॉन स्टॉप चौकार. दाखवली. कौतुक करावं तेवढं कमी आहे. स्वतःची बहुमूल्य विकेट त्यानं मात्र कदाचित जर स्वतः निघाला नसताना तर ते जीवनदानही सूरजजी मिळालं असतं, कारण थीन एज होती एकदम आणि स्वतःलाच मात्र कळलं आणि त्यानं मात्र ती क्रीज सोडली आहे. म्हणून तर 40+ क्रिकेट डेव्हलप काय, कारण जे 40+ आहेत ना ते आपल्या काळामध्ये अतिशय उत्तमरित्या प्रामाणिकपणे खेळणारे सगळे खेळाडू आहेत. आजही तो प्रामाणिकपणा जपला हे बघताना खूप आनंद वाटतो. एक चांगला फटका आणखीन एक आला. या षटकामध्ये दुसरा चौकार येतोय. इथे मात्र फलंदाजीमध्ये पाहतोय ऋषी कडू, ज्यानं 3 बॉलमध्ये 8 धावा ठोकलेत. संघाचा संघनायक ऋषी कडू मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवर धापडकर धावा लागल्या त्या म्हणजेच 15 धावा. 15 धावांचा खेळ आतापर्यंत रंगतोय. 4 षटकांच्या खेळामध्ये काल मात्र मानसी स्पोर्ट डेरोली संघानं सगळ्या संघांना 1 साईड हरवलाय. आणखीन एकदा अपील, पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथे मात्र बोट पंचांचा आकाशाकडे. फलंदाजानं बाद केलाय. पंचांबरोबर हुज्जत घालू नका ही विनंती आहे. पंचांचा निर्णय हा मात्र अंतिम आणि ते मात्र बॅटची करा. पंचांनी ते हेरलं आणि फलंदाज होईल इथे मात्र बाद. चला नवीन फलंदाज आपण रेडी राहायचं आहे आणि पंचांच्या निर्णयाला तुम्ही मान्य कराल अशी अपेक्षा आहे. फलंदाज ऋषी कडू मात्र परततोय, ज्याने 2 चौकार ठोकले आणि फलंदाज झाला बाद. चला पंचांबरोबर इतकूच नका करू प्लीज तुम्ही, ही विनंती आहे. आपलाच आदर्श आपण सगळी मंडळी घेतोय, त्याच्यामुळे विनंती आहे. चला 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 सामना लगेच सुरू करा प्लीज. ऋषी कडू सहकार्याची
फलंदाज क्रमांक 3 या षटकामध्ये मात्र झाला आहे बाद आणि अशा प्रकारे इथे आपण खेळ पाहतोय. ऋषी कडू वेल फलंदाज बाद झाल्यास स्टॉपवॉच बंद होतो ना कल्पेची, त्याच्यामुळे आणि कसं होतं थोडा तुमच्याबरोबर मला ॲडजस्टमेंट ही करावी लागते. 40+ म्हटलं का मग तुझ्यासारखे सगळे फिट थोडे आहेत. आता यांनाही थोडं फिट करायला घ्यावं लागेल, त्यासाठी पण काहीतरी नवीन तू विचार कर. सोच है तेरे साथ. आणि खूप चांगला युनिक विचार केला आहे कल्पेची खऱ्या अर्थानं. नवीन फलंदाज प्रणित कडू आणखीन एक चांगला बॉल स्टंपच्या वरून गेलाय. 2 चौकार जरुरी षटकामध्ये आले आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलची सांगता होते. बोर्डवर धावा लागते आता पण 15 धावा. 3 बाद 15. प्रणित कडू ऑन स्ट्राईक तर महेश मुंबईकर नॉन स्ट्रायकरला उभा आहे. ज्ञानेश्वर पाटील अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. इथे मात्र पाहतोय ज्ञानेश्वरनं चांगली गोलंदाजी केली. 2 चौकार जरूर बसले परंतु राहिलेल्या 4 बॉलमध्ये 1 फलंदाजाला बाद केलं. टीम मिटिंग फक्त घेऊ नका ही विनंती. आता तुमच्याकडे बॉलर तुमचे फिक्स असतील त्याच्यामुळे फिल्डिंग तुम्ही लावून घ्या प्लीज. इथे मात्र पाहतोय आपण आणि इथे पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. त्याला फिल्डिंग लावा, रेडी राहा तुम्ही. 2 षटकांच्या खेळामध्ये 15 धावा, 3 बाद 15. समीर पाटील त्यांच्या सौभाग्यवती पूजाताई समीर पाटील ह्या सरपंच होत्या. आणि म्हटलं जातं ना घरातली स्त्री सरपंच म्हणजे पुरुष सरपंच, परंतु सरपंच पद त्याने भूसवलं समीरजी पाटील. राजकारणातले धुरंधर आणि क्रिकेटमध्येही कित्येक वर्षाचा मी पाहतोय समीर दादांना. ते गोलंदाजीच्या मार्कवर पहिल्या 2 षटकामध्ये 15 धावा, पहिल्या षटकामध्ये 7 बाद 2, दुसऱ्या षटकामध्ये 8 बाद 3. समीर पाटील खोलवर टप्प्याचा बॉल. अपिलामध्ये उत्साह जरूर आहे. मुख्य पंचांकडे अपील करायचं असं कडचं आणि संपला. अपिलामध्ये उत्साह संपला. इथे मात्र अपिलामध्ये उत्साह फार राहिला. पंचाने हेरलं आणि डॉट बॉलची सांगता झाली. एक रिव्ह्यू असणार आहे याची घ्या, वाईड, नो बॉल किंवा रनआउटसाठी. क्या बात. आणखीन एक चांगला बॉल रोखून धरलाय गोलंदाजाने. ते मात्र अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी पाहतोय गोलंदाजाची समीर पाटील याची. हवेत राहिलाय अमर पाटील यांच्याकडून मात्र एक साधा सोपा झेल सुटतोय परंतु रन्स मात्र मिळत नाहीये. पहिल्या 4 बॉलचा विचार केला तर मात्र 3 डॉट बॉल आणि 4थ्या बॉलवर जो झेल सुटला त्या झेलवर मात्र 1 रन्स आली आहे. दाभोलकर 16 धावा लागतायत. अगदी टप्प्याचा बॉल दिशा दिली आहे. चांगला फटका कव्हर्सला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चाचपडताना पाहिलं पण तिथे मात्र बॅकअप चांगला केला त्यानं बॉलला स्टॉप केलाय. 2 रन्स मात्र मिळतील. या बॉलवर 2 धावा येत आहेत. चांगला फटका होता, चांगला प्रयासही चांगला होता. रन्स मात्र मिळत आहेत. 2 धाव्यानं दाभोलकर धावा लागत आहेत त्या 18 धावा. 18 धावा. षटक क्रमांक 3 हाताळतोय समीर पाटील. फटका पुन्हा एकदा तिसऱ्यानं घेरंगळत राहिला आहे. कल्पेश घरात रेडी आहे. फेकी जातीये. तत्पर 2 रन्स मात्र कंप्लीट केले जात आहेत
आणि या शेवटच्या बॉलनं मात्र 2 धावा कंप्लीट करत धावपलकर धावा लागतायत. त्या तब्बल 20 धावा. या षटकाचा विचार केला 5 धावा षटकामध्ये आल्या, ज्याच्यामध्ये एक झेल अमर पाटीलनं सोडला, परंतु तरीही धावा फक्त दिल्या 5. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 धावा. आता षटक क्रमांक 4 कोणता गोलंदाज येईल? चला आपण रेडी राहिला लगेच आपण, कारण एंड चेंज नाही आहे, त्याच्यामुळे वेळ जास्त घेऊ नका. कस्तुरी 11 पारगाव संघाचा संघनायक आणि चॅलेंजर बेळवली संघाचा संघनायक जर आपण उपस्थित असाल तर आपली उपस्थिती आयोजकांना कळवायची आहे. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. एका साईडला बापदेव वैश्वी संघ आणि त्याच्या विरोधात खेळत असताना अमोल स्मृती वाळ संघ. जर बेळवली संघ आणि पारगाव संघाचे संघनायक जर उपस्थित असाल तर आपली उपस्थिती आपण आयोजकांना कळवायची आहे. ओ टू दिनेश सर. तसेच ओवळे संघाचा संघनायक जर आपण उपस्थित असाल तर आपली उपस्थिती आपण नोंदवायची आहे. तुमच्या विरोधात खेळत असणारा विजय हनुमान मोह संघ इथे उपस्थित आहे. ओवळे संघ जर आपण उपस्थित असाल तर आपली उपस्थिती आपण नोंदवायची आहे. मनोहर पाटीलचा हा बॉल आणि इथे यष्ट्यांच्या पाठीमागे समीर पाटील करणार नाहीये चूक, आणि फलंदाज मात्र बाद होईल तो महेश मुंबईकर, आणि आपल्या या खेळामध्ये तिसरा झेल समीर पाटीलनं टिपलाय. फलंदाज बाद. पहिल्या बॉलवर विकेट. इथे मात्र कव्हर्सला फटका चांगला आहे. इथे मात्र कव्हर पॉइंट मग क्षेत्ररक्षक येईल, उचलला जाईल. फेकी खराब होतीये, फेकी खराब होतीये, फेकी आणखीन एकदा खराब होतीये. वरून गेलेला बॉल जोरात जरूर फेकला आणि तिथे मात्र भरून बॉल गेला. धावा तब्बल 4 धावा या बॉलवर धावून काढलेत. कौतुकास्पद गोष्ट आहे. तरुणांनाही लाजवेल एवढे सुंदर रन बिटवीन द विकेट. 4 धावा धावायचे सोपं काम नाहीये, आणि या 4 धावा मात्र या बॉलवर कदाचित चौकार गेला असता तर बरं झालं असतं असं कदाचित बॅटरला वाटलं असेल, परंतु त्यांना त्या धावून घ्यायच्या होत्या. 4 धावा कंप्लीट केल्या. 24 धावा बोर्डवर लागतायत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. फेकाफेकी, फेकाफेकी. चौथ्याचाही प्रयत्न करतायत पुन्हा. सुहास यांनी फेकी केली. आता थांबवलं जाईल, थांबवलं जाईल. वेट वेट वेट, काळजी करू नका, थांबा. 3 धावा, 3 धावा कंप्लीट केले. 4थ्या रनचा प्रयत्न सफल राहिलाय. दोघांनाही स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. 3 धावा मात्र या बॉलवर आल्या. जिथे वाटलं होतं की एकच धाव येईल, या धावा मात्र जमतायत, आणि या 3 धावेने धापळकर धावा 27 लागल्या. 3 बॉलमध्ये जर का अजून 8 धावा आल्या ना तरी मात्र 30-35चं चांगलं आव्हान उभं राहू शकतं. एका बाजूला वेश्वी समर्थ कडूसारखा ताकदवान गोलंदाज आहे. चांगला खेळ आहे. कर्णधार सुहासनं बॉल उचलला, फेकला, परंतु ते मात्र बॅकअप कलेक्शन नव्हतं. फटका फसलाय. झेलपर्यंत पोचत नाहीयेत. क्षेत्ररक्षण वेट केला, वाट पाहिली. दुसरी रन्स कंप्लीट केली. 3ऱ्या रनचाही प्रयत्न. क्या बात. वैश्विक संघानं विचार केला. सरळ बॅटनं धावा येत नाहीत, मोठे फटके कन्वर्ट होत नाहीत, तर आमच्या दम आहे. रनिंग बिटवीन विकेटच्या आधारावर धावा जमवायच्या, त्या जमवल्या. कारण जवळपास आता विचार केला ना तर 10 धावा मागच्या 3 बॉलवर 2 फलंदाज धावताना पाहिलेत.
रिटायर्ड हर्ट, रिटायर्ड थर्ड, रिटायर्ड हर्ट दमले, रिटायर्ड आउट का रिटायर्ड हर्ट. आता एकूण काय, दम लागला तर नक्कीच बाहेर व्हा, कारण उगाच त्रास करून घेऊ नका ही विनंती असणार आहे. शेवटच्या 3 बॉलवर 10 धावा लुटलेत आतापर्यंत. या षटकामध्ये धावा येत आहेत, या षटकामध्ये धावा येत आहेत. बाबा तिथे देतील पण जर तुम्ही पहिले धावत सुटा. नो बॉल कॉल, नो बॉल कॉल. या षटकामध्ये धावा बरसताना पाहतोय. पुढचा बॉल फ्री हिट असेल. 2 धावा आल्या या बॉलवर आणि अशा प्रकारे 32 चांगली धावसंख्या उभारली जाते. 32 धावा आणि अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा बॉल असेल फ्री हिट, ज्याच्यावर स्ट्राईकवर असेल फलंदाज तो म्हणजेच नितीन पाटील ऑन स्ट्राईक. फ्री हिटचा बॉल कव्हर पॉइंटला टोलवलाय. क्षेत्ररक्षक धावणार, तत्पूर्वी रन्स मात्र कंप्लीट केले तरी तब्बल 2 फेकी येईल. तिसऱ्या रनचाही प्रयत्न केला जातोय. काय सुंदर, काय सुंदर रन बिटवीन द विकेट आहे. धावून एवढ्या धावा जमवल्या. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत तब्बल 15 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये 15 होत्या आणि या षटकामध्ये 15च्या 15 धावा धावून कुठलेत. अप्रतिम. शेवटचा बॉल तब्बल धावा लागल्या 35. चांगली धावसंख्या, चांगली धावसंख्या आहे. दत्ता कडू ऑन स्ट्राईक. हाही फटका चांगला आहे. आता रन्स मात्र किती येतील. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. सिंगलच होईल कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न. एका रन्सवर समाधान मानला, दुसऱ्या रनवर मात्र रनआउट झाला आणि धापडकर धावा लागल्या तब्बल 36. समाधानकारक धावसंख्या या बोर्डवर लागली आहे, यातील मात्र शंका नाही आहे. जमेची बाब राहिली. समर्थकडूनच स्वतःची विकेट स्पोर्ट्समॅनशिप दाखवत स्वतःला बाद ठरवलं. एक अतिशय उत्तम क्रिकेटिंग पुन्हा दाखवली त्यांनी आणि त्यानंतर मात्र मोठे फटके कन्वर्ट करू शकला नाही. परंतु शेवटच्या षटकामध्ये रनिंग बिटवीन द विकेटच्या आधारावरती सिंगलला डबल, डबलला ट्रिपल, ट्रिपलला 4 मध्ये कन्वर्ट केल्या आणि बोर्डवर धावा लागल्या तब्बल 36 धावा. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे, ती म्हणजे 24 बॉलमध्ये वहाल संघाला. अमोल स्मृती वहाल वर्सेस बाबदेव वेसवी या 2 संघादरम्यानची लढत. नेक्स्ट मॅच ऐकूया आपण. उत्तरार्ध कसा रंगणार. ओमकारजी गुरव यांच्या वाणीतून आज सामन्याचा उत्तरार्ध आपण ऐकूया. तर मी सचिनजी गायकर यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अतिथी संतोषजी सार्डेकर यांचा आपण यथोचित मान सन्मान इथे करावा. मी संतोषदादा सार्डेकर यांना विनंती करतो की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. संतोषजी सार्डेकर यांचा इथे सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे दमदार आयोजक सचिनजी गायकर यांच्या शुभ हस्ते आहे. मायेची उबदार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय अतिथी संतोषजी सार्डेकर यांचा यथोचित मान सन्मान इथे केला जातोय, त्याने त्याचा स्वीकार करावा. तसेच एकनाथजी पाटील बोरले यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय की सचिनजी गायकर की आपल्या शुभ हस्ते आपण एकनाथजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान इथे करावा. एकनाथजी पाटील यांचा इथे सन्मान केला जातोय. इथे मात्र त्याचा स्वीकार केला जातोय.
खऱ्या अर्थाने आम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्यांची आवर्जून उपस्थित लाभत असते अजिवली गावची आणबाण शाल प्रमिलाताई पाटील यांचा इथे सन्मान केला जातोय. मी सचिनजी गायकर यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण प्रमिलाताई पाटील खऱ्या अर्थाने प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्यांचे आवर्जून आम्हाला उपस्थित लाभत असतं आणि एक चांगलं सहकार्य त्यांचं आम्हाला लाभत असतं अशा सर्वांच्या लाडक्या प्रमिलाताई पाटील यांचा यथोचित मान सन्मान इथे या स्पर्धेच्या वतीने करण्यात येतो. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. तसेच पुढचे सत्कारमूर्ती गिरीशजी गायकर यांना विनंती असेल की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. तसेच धनंजय पाटील यांना देखील विनंती असेल की आपला सन्मान आपण स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. गिरीशजी गायकर यांचा इथे सन्मान केला जातोय. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. अजिवली संघाचा एक स्टार खेळाडू आपण पाहतोय गिरीशजी गायकर यांचा इथे सन्मान केला जातोय. धनंजय पाटील यांना देखील विनंती केली जाते की आपला सन्मान आपण स्वीकारण्यासाठी संघ प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचा. ओवळे संघाचा संघनायक, कस्तुरी 11 पारगाव संघाचा संघनायक आणि चॅलेंजर बेलवली संघाचा संघनायक जर आपण उपस्थित असाल तर आपली उपस्थिती आयोजकांना नोंदवायची. ऐकूया दुसरं सत्र कसं रंगेल, कोण जिंकेल कोण हरेल, ऐकूया ओमकारजी गुराव यांच्या गोडवाणीतून दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. दुसऱ्या इनिंगचा खेळ आपण मैदानावरती पाहतोय. गावदेवी क्रिकेट संघ आजिवली यांच्या संयुक्त विद्यमानानं माननीय श्री डॉक्टर रवींद्र अनंत शिसवे ॲडिशनल कमिशनर यांच्या 50व्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. एक दिमागदार आणि देखणा सोहळा या मैदानावरती रंगतोय. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. खरं तर चांगली मॅच मैदानावरती पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये 40+ संघ या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यातीलच ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संघ आपण पाहतोय बापदेव वेशवी आणि त्यांच्या विरोधात अमोल स्मृती वहाळ. बॅटिंग खरं तर पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाली ती वहाळ संघाची. धावफलकावरती टोटल धावसंख्या आहे ती 36. वेशवी संघाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि 36 धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट ठेवलं ते 34 धावसंख्येचं आणि हे टार्गेट पार करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. सुशील म्हात्रे आणि उमेश घरत हे दोन फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. पहिलं षटक या ठिकाणी गोलंदाज समर्थ कडू खरं तर गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिस गेल म्हणून ओळख रायगडचा आणि या सातत्यानं कित्येक मैदानं या खेळाडूनं गाजवली. खरं तर डावखुऱ्याचा एक घातक आणि विस्फोटक ऑलराऊंडर खेळाडू आहे. पहिलाच बॉल दुसऱ्या चेंडूवरती बीट केलं तर गोलंदाजाला वेग होता. या चेंडूमध्ये टप्पा पडल्यानंतर चेंडू सन्माननीय विश्वनाथजी खारके साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. शिरडोनच्या आमचे मान्यवर विश्वनाथजी खारके साहेबांना विनंती आपण यावं व्यासपीठावरती. स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. या चेंडूवरती चांगला फटका, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, झेल या ठिकाणी सोडला गेला खरं तर आणि त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावसंख्येच्या 3 धावा या चेंडूवरती आल्यात आणि 3 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या 5 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम सत्रामध्ये खरं तर दिनेश पाटील सरांचा आवाज आपण ऐकला. खरं तर सातत्यानं त्याच्या माध्यमातून आम्हाला खरं तर शिकायला मिळतं बरंच आणि आमच्या गुरुस्थानी असणारे दिनेश पाटील सर या ठिकाणी खरं तर आजच्या दिवसामध्ये आम्ही त्यांच्या हाताखाली खरं तर आज काम करणार आहोत. त्यांचं मनापासून धन्यवाद आपण व्यक्त करूया. खरं तर त्यानंतर या स्पर्धेमध्ये सातत्यानं ज्या वेळेला या मयूर या मैदानावरती स्पर्धा होतात ना त्या वेळेला गीतेश सार्डेकर यांच्या माध्यमातून आम्हाला खरं तर संधी दिली जाते. आपण त्यांचासुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. एका बाजूला वेशवी आणि दुसऱ्या बाजूला वहाल. 2 ताकदवार संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय अतिथी परशुरामजी माळी, माजी उपसरपंच गुरुराम पंचायत कोण यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांच्या समवेत संजयजी जाधव अर्थात विजयजी जाधव विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कोण यांचं इथे आगमन झालं आहे. या दोन्ही मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. ओ टू ओमकार. विकेट मिळते. खरं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला गेला आणि अगदी लॉंगॉनला त्या ठिकाणी असणारे क्षेत्ररक्षक त्यांनी पकडलाय झेल. विकेट डाऊन होतीये. सुशील म्हात्रे या चेंडूवरती होत आहेत बाद.
लक्षात येतं वाईट बॉल असल्याचा. डाव्या यष्टीच्या थोडासा बाहेरचा हा बॉल, पंचांनी अचूकपणाने या चेंडूला हेरलं आणि या वाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. एक धावसंख्येनं बढती मिळेल. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न यावेळेला फसला जातोय. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध मात्र यावेळेला चेंडूने घेतला आणि पहिला षटक संपल्याचा पंचांचा येतोय निर्वाळा. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-6 ही नाजूक अवस्था द्वितीय सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम वहाळ संघाची धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. परंतु या धावा सुद्धा डिफेंड केल्या जाऊ शकतात. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, परंतु संयमानं खेळ करताना पाहायला मिळते ते आतापर्यंत. अमोल स्मृती वहाळ या चेंडूवरती चांगला फटका. पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न सफल होतोय. लॉंग ऑफ क्लिअर केली जाते सीमारेषा. चेंडू 6 धावांसाठी षटकार. षटकार येतोय या चेंडूवरती आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अमर पाटील आणि उमेश घरत हे दोन फलंदाज मैदानावरती खेळ करत आहेत. 17 चेंडूमध्ये आता 25 धावसंख्येची गरज आहे. चेंडू आणि धावांमधलं अंतर कमी करून देणारा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल. तोपर्यंत फिल्डिंग मात्र त्या ठिकाणी थोडीशी खडाप आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू उचलतात फेकतात तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या हे दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपेश कडू खरं तर गोलंदाजी करतायत आणि पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर गोलंदाजानं केलं कमबॅक. हा पुढचा बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका. दिशा देण्याचा प्रयत्न. पॉइंट वरून या चेंडूला वाटचाल केली जाते. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत तोपर्यंत थोडंसं खराब क्षेत्ररक्षण चुकी केली आणि चेंडूनी वाटचाल केली. चेंडू थांबणार नाहीये या मैदानावरती. 4 धावांसाठी येतोय चौकार. चौ बाजूनी सुसज्ज असं हे मैदान. अगदी टप्पा पडला ना तर चेंडू वाटचाल करतो डायरेक्ट सीमारेषेच्या जवळ आणि त्याच कारणानं याही वेळेला तेच मैदानावरती पाहायला मिळालं. पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क या ठिकाणी होताना दिसत नाही आणि 100वा डॉट या ठिकाणी आता टाकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. मयूर पाटील आमचे मित्र खरं तर नारपोली. सन्माननीय अतिथी मच्छिंद्रजी पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. आमचे परशुरामजी माळी, विजयजी जाधव, सुरेशजी सार्डेकर, प्रवीणजी घरत या व्यासपीठावर उपस्थित आहे. या सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. ओवळे संघाचा संघनायक आणि विजय हनुमान मोह संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. ओवळे संघाचा संघनायक आणि विजय हनुमान मोह संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. करते विकेट जाते. पॉइंटमध्ये त्या ठिकाणी सर्कलमध्ये झेल पकडला गेला आणि कर्तेक चौकार याच फलंदाजाने लगावला होता. त्यांना मात्र मैदान सोडावं लागतंय. उमेश घरत या चेंडूवरती होत आहेत बाद. कल्पेश घरत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात आहेत. आता कल्पेश घरत यांना चांगला खेळ करावा लागेल. दोन्ही नवीन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. 13 चेंडूमध्ये 19 धावसंख्येची ही गरज. खरं तर चांगलं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं
उमेश गरत या खेळाडूंचा एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅटमधून आपण बघितला. शेवटच्या क्षणाला त्यांना सुद्धा मैदान सोडावं लागतंय. गोलंदाज तयार, चांगला फटका, फक्त स्टिअर केलं चेंडूला, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू इथे वाटचाल करेल. पुन्हा एकदा मिळतोय 4 धावा, दणदणीत चौकार. गोलंदाजांना खर्ची केल्या आणि टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 22. पहिलं षटक खरं तर 6 धावसंख्येचं आणि त्यानंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 16 धावा, म्हणजे 10 धावा खरं तर जास्ती दिल्यात त्या गोलंदाज रुपेश कडू या गोलंदाजाने. समीकरण बदललं गेलं. 12 बॉलमध्ये आता 15ची गरज आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 12मध्ये 15 बनवायचे आहेत. या धावा होऊ दिल्या जातील का? जर का जे आक्रमण जे मैदानावरती चालू आहे ना ते जर कायम राहिलं तर नक्कीच या धावसंख्येचा पाठलाग होईल. अन्यथा या षटकामध्ये कशी गोलंदाजी केली जाईल हे पाहावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडूला थोडंसं वळण दिलं, शरीरापासून पूर्णपणे दूर ठेवला होता. या बॉलला धावा मिळणार नाहीये, डॉट बॉल येतोय. ऋषी कडू आपल्याला गोलंदाजी मार्कर मैदानावरती पाहायला मिळत आहेत. पंचांच्या उजव्या एष्टीकडून डावकऱ्यातच हे गोलंदाज रिवर्स मारण्याचा प्रयत्न वारंवार कल्पेश अमर पाटील मैदानावरती करतायत, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल आला. नरेशजी पाटील माजी सरपंच गुरुरामपांच बेलवली वारदोळी यांचं इथे आगमन झालंय. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानबंद व्हायचा. चॅलेंजर बेलवली टीमचा संघनायक आणि निश्चितपणे एक उत्तम आयोजक नरेशजी पाटील यांचं इथे आगमन होते. त्यांचं आम्ही शब्द सुमनाने आपलं स्वागत करतोय. आमच्या मंचकावर आपण पाहतो विश्वनाथजी खारके शिरडोन यांचं इथे आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. अरुण शेठ फडके मो आणि बाबूरावजी मात्रे मो यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानबंद व्हायचं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. ओमकार. खरं तर ह्या चेंडूवरती हा बॉल अडवणं गरजेचं होतं, परंतु पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला गेला आणि त्यानंतर चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकाराच्या मदतीने 26 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळालेत. कारण सुरुवात चांगली राहिली ऋषी कडू या गोलंदाजाची. 3 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले होते, परंतु त्या चेंडूवरती एक चांगला फटका आणि त्याच्यावरती आलाय तो चौकार. खरं तर या चौकाराने खरं तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पुनरागमन करून दिलं बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि समीकरण बदललं जात आहे. 8 बॉलमध्ये बनवायच्या त्या 11 धावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न फसला गेला आणि या ठिकाणी बचावलेत खरं तर फलंदाज आणि जीवनदान खरं तर स्वतः फिल्डिंग करणाऱ्या टीमने दिलं. बघा या ठिकाणी रुपेश अमर पाटील खरं तर डॉट बॉल खेळतायत जास्तीत जास्त आणि त्यांना खरं तर वाचवलं, परंतु आक्रमण पाहायला मिळालं. या चेंडूवरती येतोय चौकार आणि आता विकेट किपर खरं तर टेन्शनमध्ये आले असेल, कारण त्यांनी खरं तर वाचवलं, या खेळाडूला जीवनदान दिलं होतं आणि त्यांच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने 30 धावा धावफलकावरती लागल्या जातात. चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. 2 चौकार वगळता चांगली गोलंदाजी राहिली ती ऋषी कडू या गोलंदाजाची. शेवटचे 6 बॉल आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 7 धावसंख्येची. 6 मध्ये बनवायच्या 7 धावा. कोण जिंकेल कोण हरेल हे सांगणं फार कठीण, कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत, ताकदवार आहेत. बऱ्याच वेळेला एकमेकाच्या विरोधात ते खेळलेत. मोह संघाचा संघनायक इथे उपस्थित आहेत. मी ओळे संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचा. थोडासा उशीर आपल्याकडून झालाय, काही कारणास्तव आपण पोहोचू शकले ना, आम्ही समजू शकतो, परंतु आयोजकांना आता सहकार्याची गरज आहे. आमच्या मंचकावर नरेशजी पाटील माजी सरपंच गुरुरामपांच बेलवली वारदोळी, त्यांच्या समवेत आमचे परशुरामजी पाटील बेलवली गावात सुमधुर आवाज हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. ॲडव्होकेट देवेंद्रजी बडे यांचं इथे आगमन झालंय, ज्यांनी या स्पर्धेसाठी इंटरनेट सुविधा आणि प्रथम पारदर्शकाचा चषक आम्हाला उपलब्ध करून दिला. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. बरेच पाहुणे खरं तर या व्यासपीठावरती कालच्या दिवसापासून जसं या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला तिथून अगदी आजपर्यंत बरेच पाहुणे या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि खरं तर एक चांगली स्पर्धा, एक मानाची आणि सन्मानाची ट्रॉफी, एक मोठं आयोजन या मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि या संपूर्ण विभागातील दादा संघ या मैदानावरती खेळले जाते. आजच्या दिवसामध्ये खरं तर 40+ खेळाडू आज आपलं नशीब या मैदानावरती आजमावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक आहे,
6 चेंडूमध्ये 7 बनवायच्या होत्या. महेश मुंबईकर गोलंदाजी मार करत पहिला चेंडू आलाय डॉट. याही चेंडूवरती शरीरापासून पूर्णपणे दूर ठेवला गेला. खरं तर बॅटन बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होताना दिसत नाहीये आणि दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. थांबून ठेवलंय खरं तर बॅटिंग करणाऱ्या वहाळ संघाला वेशवी संघाच्या माध्यमातून, कारण गरज आहे पुन्हा एकदा आता 4 मध्ये 7 धावसंख्येची. 4 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण. एक मोठा फटका खरं तर लगावला तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅटन बॉलचा संपर्क होताना दिसत नाही. लगातारचे 3 चेंडू. खरं तर ऋषी कडू यांच्या गोलंदाजीची कॉपी आपल्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश घरत गोलंदाज बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. 90 खेळाडू आहेत ज्यांनी लगातारचे 3 चेंडू निर्धाव खेळलेत. अतिशय चांगली अपडेट खरं तर मयूर पाटील आमचे मित्र या ठिकाणी आम्हाला देत असताना सातत्यानं या चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतो आणि प्रत्येक चेंडूची इत्थंभूत माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. त्यांचा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. या चेंडूवरती धावा मिळाल्या त्या 2 धावा संख्येच्या बढतीने धावफलक पोचत आहे ते टोटल 32 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडूमध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. एक मोठा फटका खरं तर या मॅचला फिनिश करू शकतो, परंतु मोठा फटका येणार की आतापर्यंत जी गोलंदाजी राहिली ना ती कायम राहणार हे पाहावं लागेल. हॅलो, चला ओवळे संघाचा संघनायक आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी यायचा आहे की भरपूर अवधी दिलाय तुमच्यासाठी. अभि काही कारणास्तव तुम्ही वेळेवर पोहोचू शकला नाही. मोह संघ अगदी 7 वाजता या स्पर्धेत दाखल झालाय, त्यामुळे खूप चांगलं सहकार्य त्याने केलं आहे. काय कम्मालीचा झेल टिपला जातोय. सामन्याला यू टर्न देणारा इथे झेल मात्र टिपला जातोय. अजून एक विकेट गारद होत असताना मैदानामध्ये वाल टीमला एक मोठा धक्का. पूर्णपणे कमबॅक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी सरस ठरताना पाहायला मिळते ती महेश मुंबईकर यांची, कारण सुरुवातीच्या 3 चेंडूवरती त्यांनी डॉट बॉल टाकले. नंतरच्या चेंडूवरती थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. 2 धावा आल्या, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा 2 मध्ये गरज होती ती 5 धावसंख्येची मयूर, आणि अशा वेळेला खरं तर विकेट आम्ही मिळवली. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 5 धावांची. खरं तर या सामन्यावरती पूर्णपणे पकड मजबूत केली ती गोलंदाजी करणाऱ्या टीमनं. चला ओवळे संघाचं संघनायक आपल्यासाठी शेवटचा पुकार असेल. आयोजकांना वेगळ्या भूमिकेमध्ये जावं लागेल, कारण 7 वाजता ठीक इथे मोह संघ दाखल झालाय, त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. 1 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका लगावला जाईल का बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून, की याही चेंडूवरती डॉट बॉल येईल हे सांगणं फार कठीण. चांगला चेंडू टाकावा लागेल, दडपण आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. बॉल तयार. हा चेंडू समोर टाकलेला वेगवान चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. याच ठिकाणी थांबवलं गेलं ते अमोल स्मृती वहाळ संघाला बापदेव वेशवी संघाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी राहिली. बॅटिंग करत असताना थोडीशी अपयश झाले, परंतु त्यानंतर गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळाली शेवटच्या क्षणाला, आणि या सामन्यामध्ये विजयी होतोय तो बापदेव वेशवी. आणि दोन्ही टीमला विनंती असेल आपण लाईन अप करून मैदान सोडावं आणि शेक हँड या ठिकाणी केलं जाईल. दोन्ही टीमला कंप्लीट केल्या त्या इथे मात्र या युटर्न ठरल्या गेल्या.